वेलकम बॅक टू दी वेदवाईज यूट्यूब चॅनल. सो या लेक्चरमध्ये आपण रसशास्त्राचा चॅप्टर फर्स्ट बघणार आहोत. तर फर्स्ट चॅप्टर कोणता आहे? क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेद्य औषधी निर्माण. आयुर्वेदाचं औषधी निर्माणचं चॅप्टर आहे. तर हा 5 मार्क्ससाठी विचारतात SAQला. तर बघूया. तर शास्त्राची जी डेफिनेशन आहे ती काय असते हे बघू आपण. रस प्लस शास्त्र म्हणजेच काय असतं? रसशास्त्र म्हणजेच काय? यामध्ये आपण बघणार आहोत मिनरॉलॉजी. तर रस कशाला म्हणायचे तेव्हा पारदलाच काय म्हणतात? रस म्हणतात. पारद म्हणजे काय? मर्क्युरी मेटल विच इज लिक्विड सेट ॲट रूम टेम्परेचर अँड हायली टॉक्सिक पॉयझनस इन नेचर. हा जो पारद आहे हा हायली टॉक्सिक असतो आणि पॉयझनस असतो. तर रसाचे आपण काय बघितलं? रसाचा अर्थ बघितला. आता शास्त्र म्हणजे काय? एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास म्हणजे काय? डिटेल अँड सायंटिफिक स्टडी म्हणजेच काय? शास्त्र. तर रसशास्त्र काय? डिटेल अँड सायंटिफिक स्टडी ऑफ मर्क्युरी इज कॉल्ड ॲज रसशास्त्र, आपण असं म्हणू शकतो. तर श्लोक काय आहे? न च रसशास्त्र धातुवादार्थमेव इति मंतव्यम देहवेदद्वारा मुक्तरेव परमप्रयोजनत्वात्. रेफरन्स काय? सर्वदर्शन संग्रह. रसशास्त्र हे केवळ धातुवादासाठी लोखंड इत्यादी धातूंचे सुवर्णात रूपांतर करण्यासाठी आहे असे मानू नये. कारण देहवेद म्हणजेच काय? शरीर निरोगी दीर्घायुष्य व सक्षम बनवणे, प्राप्त करून अखेरीस मोक्ष किंवा मुक्ती मिळवणे हाच रसशास्त्राचा काय? सर्वोच्च उद्देश आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये रसशास्त्राचा उद्देश काय? शरीराला निरोगी ठेवायचं आहे, दीर्घायुष्य ठेवायचं आहे आणि मोक्षाची प्राप्ती करायची आहे किंवा मुक्ती मिळवण्याची. हे काय? रसशास्त्राचा काय? सर्वोच्च उद्देश आहे. यापैकी देहवेदाद्वारे मोक्षप्राप्ती हेच रसशास्त्राचे परमप्रयोजन मानले गेलेले आहे. यापैकी काय? देहवेदाद्वारे मोक्षप्राप्ती हेच रसशास्त्राचे काय? परमप्रयोजन मानले गेलेले आहे. तर यानंतर बघू आपण क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ रसशास्त्र. तर रचयिता ऑफ रस कोण होते? म्हणजेच काय? पारदचे रचयिता कोण होते? शिव. जो शिवचा वीर्य आहे यालाच काय म्हणायचे तेव्हा? पारद असे म्हणायचे. पीपल हू डील्स विथ दिस रस त्याला काय म्हणायचं? रसवैद्य असे म्हणायचे त्यांना. तर रस काय? रसाचं क्लासिकल नाव काय? तर रसाचं क्लासिकल नाव आहे पारद म्हणजेच काय? रस. इंग्लिश नेम आहे मर्क्युरी. केमिकल फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे Hg. तर नेक्स्ट बघूया रस म्हणजे काय? रसेन अधिकृतम शास्त्रम रसशास्त्रम. यालाच काय म्हणतं? रस म्हणायचं. म्हणजे ज्या शास्त्रात रसाचे म्हणजेच काय? पारदाचे अधिष्ठान आहे त्या शास्त्राला काय म्हणायचं? रसशास्त्र असे म्हणतात. रसत्वात द्रवत्वात रस. रसनात सर्व धातूंना रस इत्यभिधीयते. यरारंग मृत्यूनाशाय रस्य तेव्हा रसोमत. काय? सर्व धातूंना ग्रहण रसत्वात करणारा आणि जरा रोग मृत्यूचा नाश करणारा पदार्थ म्हणजे काय? रस. म्हणजे काय? जो सर्व धातूंना ग्रहण करतो आणि जरा रोग मृत्यूचा नाश करणारा पदार्थ म्हणजेच काय? रस आहे. म्हणजे काय? पारद आहे. रसशास्त्राच्या संदर्भात पार या धातूला रस अशी संज्ञा देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय? जे रसशास्त्र आहे त्याच्यामध्ये जे पारद आहे म्हणजेच काय? पार आहे त्यालाच काय संज्ञा दिलेली आहे? त्याला रस ही संज्ञा दिलेली आहे. तर जो रस आहे म्हणजेच काय? पारद त्यालाच काय म्हणतात? आहार रस किंवा पहिला धातू किंवा षडरस किंवा स्वरस किंवा इक्षुरस, पाणी किंवा शास्त्र. तर शास्त्र म्हणजे काय? शास्त्र ज्योती प्रकाशरधम. म्हणजे काय? शास्त्र मीन्स सायन्स विच इनलाइट्स यू आर गिव्ह अ नॉलेज. म्हणजे काय? जे काय देतं ज्ञान देण्याचे कार्य करतं त्यालाच काय म्हणतात? शास्त्र असे म्हणतात. रसशास्त्र आहे. या शास्त्रामध्ये काय? रस, उपरस, धातू त्यांच्याशी संबंधित यंत्रे व साधने, धातूंच्या शुद्धीसाठी आवश्यक तंत्रे तसेच शोधन, सत्वपातन, धृतीकरण आणि भस्मकरण या प्रक्रियांचे काय केलेले आहे? वर्णन केलेले आहे. रसशास्त्रात एवढ्या प्रक्रियांचे यामध्ये रसशास्त्र विषयामध्ये वर्णन केलेले आहे. इम्पॉर्टन्स ऑफ रसशास्त्र. रसशास्त्राचं काय इम्पॉर्टंट आहे आपण हे बघूया. अल्पमात्रा उपयोगित्वात अरुचे अप्रसंगत क्षिपम आरोग्य दायित्वात औषधेभ्य अधिक रस. रस औषधे कमी मात्रेत वापरली जातात. त्यांच्यामुळे अरुची उत्पन्न होत नाही आणि ती लवकर आरोग्य प्रदान करतात. म्हणून रस औषधे इतर औषधांपेक्षा काय? श्रेष्ठ आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण परिभाषा बघूया.